सध्या सोशल मीडियावर एक वाक्य खूप जास्त व्हायरल होतंय, कैसे हराया. मुंब्र्यातील एका तरुण नगरसेविकेने सार्वजनिक भाषणात जितेंद्र आव्हाडांना डिवचलं. आव्हाडांच्याच मतदारसंघातच आव्हाडांना डिवचणारी मुंब्र्यातील एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेख. सध्या सहर शेखची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. सहरची चर्चा होण्याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे कैसे हराया हा सहरचा डायलॉग, आणि दुसरं म्हणजे सहर शेख म्हणाल्या सगळा मुंब्रा हिरवा करायचाय. पण आव्हाडांना डिवचणाऱ्या शहर विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर सहर शेख यांना माफीनामा द्यावा लागला. पण आठवडाभर एवढ्या चर्चेत राहिलेल्या सहर शेख आहेत कोण? त्यांनी भर सभेत जितेंद्र आव्हाड यांना का डिवचलं? त्यांच्या विरोधात भाजप शिंदे गट पोलिसात का गेले? त्यांना माफीनामा का द्यावा लागला? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय बोल मंडळी न्यूज. सगळ्यात आधी सहर शेख कोण आहेत ते समजून घेऊयात. सहर शेख 29 वर्षांच्या मुंब्र्यातल्या तरुण नेत्या आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते असलेल्या युनुस शेख यांच्या त्या कन्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर्स इन बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज ही पदवी घेतली आहे. नामनिर्देशन पत्रात त्यांनी आपला मुख्य व्यवसाय म्हणून कार वॉशिंग सेंटर म्हणून नमूद केलंय. सहर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. त्यांचं वक्तृत्वही उत्तम आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत त्या एमआयएम पक्षाकडून मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आल्या आणि निवडून आल्यानंतर केलेल्या भाषणामुळे त्या चर्चेत आल्या. त्याचं पहिलं कारण म्हणजे कैसे हराया म्हणत त्यांनी भर सभेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं. आता जितेंद्र आव्हाडांना का डिवचलं तर सहर शेख यांचं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे. त्यांचे वडील युनुस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा परिसरात सक्रिय होते आणि ते मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम करत होते. युनुस शेख यांना आपल्या मुलीसाठी तिकीट हवं होतं, पण हे तिकीट मिळालं नाही आणि आव्हाडांमुळे आपल्या मुलीचं तिकीट नाकारलं असा आरोप करत युनुस शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. सहर शेख यांच्या म्हणण्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आधी शब्द दिला होता, मात्र तो नंतर शब्द पाळला नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एमआयएमकडून मैदानात उतरल्या आणि जिंकून आल्या. त्यामुळे निकालानंतरच्या भाषणात त्यांनी आव्हाडांना धारेवर धरलं. या विजयानंतर पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी वैयक्तिक मेसेज करून सहर शेखचं कौतुक केलं. या संदर्भात एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, ते व्यस्त होते, यामुळे फोन करू शकले नाहीत, परंतु त्यांनी मेसेज केला की तू एका अतिशय धाडसी वडिलांची धाडसी मुलगी आहेस, भविष्यात आणखीन चांगलं करण्यासाठी शुभेच्छा. हा संदेश वाचून अत्यंत आनंद झाला असल्याचं सहर यांनी सांगितलं. त्याशिवाय माजी खासदार इम्तियाज जलील यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पक्षाकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. पण दुसरीकडे याच भाषणातल्या एका वक्तव्यामुळे त्या अडचणीत आल्या. या भाषणात सहर शेख यांनी अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चं कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनीही नोटीस बजावली. समाजात असंतोष निर्माण होईल असं भाषण करू नये असं त्या नोटिशीमध्ये पोलिसांनी म्हटलं होतं. तसंच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचं वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर विधान केलं. सहर शेख यांनी आपल्या भाषणात मुंब्रा पूर्णपणे हिरवं करण्याचं विधान केलं होतं. यावरून भाजपने आणि हिंदू संघटनांनी त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केलाय. नवनीत राणा देखील यावरून आक्रमक झाल्या आणि या देशातून कोणीही भगवा काढून टाकू शकत नाही. जर कुणाला पूर्णपणे हिरवं करायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं. या देशात फक्त भगवा आणि निळा रंग चालेल असं राणा म्हणाल्या. तर एमआयएमचा प्रयत्न असेल की अख्खा महाराष्ट्र हिरवा करायचाय, पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे, त्यामुळे त्यांच्या स्वप्नातही हे शक्य होणार नाही अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ठाणे हे धर्मवीर आनंद दिघे यांचं आहे, ते भगवा आहे. अशा परिस्थितीत खूपच लहान असलेला मुंब्रा हिरवा कसा असू शकतो? भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी थेट मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सहर शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. अखेर मुंब्रा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर सहर शेख यांनी शुक्रवारी लेखी माफीनामा दिला. त्यांच्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलं की माझ्या वक्तव्याचा उद्देश माझ्या पक्षाचा म्हणजेच एमआयएमचा झेंडा आणि त्यांच्या चिन्हाप्रती निष्ठा दाखवणं हा होता. माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्यानं मी मुंब्रा हिरव्या रंगात रंगवीन असं म्हणाले. माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मी भगव्या रंगात रंगवीन असे म्हणाले असते. कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावण्याचा किंवा शहराशी सुसंवाद बिघडवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी पुढे भावनिक आवाहन केलं की त्या आणि त्यांचा पक्ष तिरंग्याचा आदर करतात आणि त्यासाठी जगतात आणि मरतात, आणि जर त्यांच्या शब्दांनी कोणाचं मन दुखावलं असेल तर मी बिनशर्त माफी मागते असंही सांगण्यात आलंय.
त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी किरीट सोमय्या यांना अधिकृत पत्र पाठवलं. त्यात मुंब्रा पोलिसांनी नगरसेविकेचे जबाब नोंदवले असल्याची पुष्टी केली आहे आणि त्यांनी लेखी स्वरूपात त्यांची चूक मान्य केली असं सांगितलंय. सार्वजनिक मेळाव्यामध्ये शिष्टाचार राखण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. पण आता या प्रकरणात अजून एक ट्विस्ट आलाय. कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर शेख यांच्या व्हिडिओवरून शब्दात समाचार घेतला होता. राज्यात कोणत्याही प्रकारची जातीय तेढ खपून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज त्यांनी स्वतः युनुस शेख आणि सहर शेख यांना भेटीसाठी बोलावून घेतलं. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहर शेख यांना त्यांच्या विधानाबद्दल समज देतात. या भेटीतून काही नवीन समीकरणं पुढे येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? शिंदे आणि सहर शेख यांच्या भेटीमागचं कारण काय असेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.